अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो. 29 जून 2026ला वटपौर्णिमेचा पवित्र असा सण आहे व वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी माता सावित्रीच्या पूजनाने अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाला सुख समृद्धी लाभते असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु अनेक सख्या नकळत काही अशा चुका करतात ज्यामुळे व्रताचे पुण्य कमी होऊ शकते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका अजिबात करू नये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो वटपौर्णिमेच्या दिवशी खूप शुभ मानला जातो. हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. हिंदू धर्मात वटवृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत हे केवळ एक धार्मिक विधी नसून श्रद्धा, विश्वास आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना आहे. तर नकळत होणाऱ्या चुका ह्या आपण करून टाकतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो त्या चुकांमुळे. म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर उशिरा उठणे. मैत्रिणींनो, आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी सुमारे 1.5 तास आधी उठणे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणे होय. लवकर उठून स्नान करून घरदार स्वच्छ करून त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचे लेपन द्या. रोजची नित्य पूजा करा. आळस करणे व उशिरापर्यंत झोपणे हे शुभ मानले जात नाही. म्हणून आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी उठायचे आहे. आणि दुसरी चूक म्हणजे पूजेपूर्वी नकारात्मक बोलणे. अनेकदा बऱ्याच घरामध्ये कामाची गडबड असते तर वादविवाद होतात. पण चुकूनही या दिवशी कटू शब्द, राग, भांडण आणि अपशब्द बोलू नका. ते बोलणे टाळाच. मन शांत आणि प्रसन्न ठेवा, म्हणजेच पूजेत कोणतीही नकारात्मकता येणार नाही. मनात श्रद्धाभाव ठेवा. तिसरी चूक म्हणजे कळत नकळतपणे घडते, ती म्हणजे वडाच्या झाडाला योग्य प्रकारे प्रदक्षिणा न घालणे. काही महिला मी अशा पाहिल्या की त्या औपचारिकता म्हणून पूजा करतात, वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात, तर काही मारतसुद्धा नाही. एका जागेवर उभे राहून तसाच हात मागे करून धागा गुंडाळतात. धागा गुंडाळूनच अर्थ नाही तर प्रदक्षिणा मारल्या जावा म्हणून धागा गुंडाळतात. प्रदक्षिणा घालताना माता सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करा व प्रत्येक फेरी ही श्रद्धेने पूर्ण करा. चौथी चूक म्हणजे पूजा करताना घाई. काही महिला पूजा करताना इतकी घाई करतात की आजकाल वेळेअभावी अनेक जणी पूजा पटकन उरकवतात. परंतु देवाला वेळेपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. तुमचा भाव महत्त्वाचा असतो. म्हणून पूजा करताना मनापासून ती पूजा करा, एकाग्र चित्ताने करा. कारण वटसावित्रीची पूजा ही नेहमी येत नाही. म्हणून कारण तो सौभाग्याचा व्रत आहे. आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी आपण ते व्रत करत असतो. म्हणून पूजा करताना घाई करू नका. पाचवी चूक म्हणजे गरजू व्यक्तींना रिकाम्या हाताने पाठवणे. शास्त्रानुसार या दिवशी दान करण्याला विशेष असे महत्त्व आहे. तुम्ही या दिवशी क्षमतेनुसार अन्नदान, फळदान किंवा वस्त्रदान करू शकता. यामुळे तुमचे सौभाग्य हे आणखी बळकट होते. म्हणून या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना रिकाम्या हाताने पाठवायचं नाही आहे. आपल्या दारावर जर कोणी काही मागायसाठी आलं तर आपल्याला त्याला दान करायचं आहे. सहावी चूक म्हणजे वडाच्या झाडाजवळ अस्वच्छता. वटवृक्षाला देवस्वरूप मानले जाते, पण काही महिला पूजा झाल्यानंतर प्लास्टिक, कचरा किंवा पूजेचे साहित्य तिथेच टाकून देतात. पण आपल्याला परिसर स्वच्छ ठेवायचा आहे मैत्रिणींनो. म्हणून वडाच्या झाडाजवळ अस्वच्छता ठेवायची नाही आहे. माता सावित्रीची कथा न ऐकणे. अनेक महिला ही चूक मोठ्या प्रमाणात करतात. उपवास करतात, पूजा करतात, पण व्रत कथा त्या ऐकतच नाही. सावित्री सत्यवानाची कथा हे या व्रताचे मुख्य अंग आहे. ही कथा ऐकल्याने व्रत पूर्णत्वाला जाते. म्हणून वटसावित्रीची कथा नक्की तुम्ही ऐका. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये सात्विक असेच अन्न शिजवा. मांसाहार करू नका, मांसाहार शिजवूसुद्धा नका. तर वटपौर्णिमेला नक्की तुम्ही या चुका करणार नाही. वडाच्या झाडाला जल अर्पण करा. हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. माता सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करा. गरजूंना अन्नदान व ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद नक्की घ्या. आणि वटपौर्णिमेच्या दिवशी महत्त्वाचा उपाय म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी एखाद्या गरजू सुवासिनीला
हळद, कुंकू, बांगड्या किंवा फळे दान करा. सौभाग्य हे वृद्धिंगत होते असे मानले जाते. हा उपाय श्रद्धेने आणि आपल्या क्षमतेनुसार करा. सख्यांनो, वटपौर्णिमेच्या दिवशी या चुका टाळा आणि श्रद्धेने पूजा करा. माता सावित्रीची कृपा आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो अशी माता सावित्रीला प्रार्थना करा. कारण वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास आहे. या दिवशी महिला सुंदर साडी, दागिने घालून साजे शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी व्रत करायचे आहे. वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि ह्या चुका टाळायच्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.